जुने नाशिकच्या विकासासाठी आणि काझीगडीच्या सुरक्षेसाठी रहिवासी आक्रमक झालेत। नाशिक महापालिकेच्या गेटवर मोठ्या संख्येने रहिवासी आणि महिलांनी आंदोलन केलंय। काझीगडीची सुरक्षा भिंत ढासळत असून त्याचा मलबा रहिवाशांच्या घरांवर पडत असल्यानं मोठं नुकसान होतंय। त्यामुळे सुरक्षा भिंत तातडीने बांधावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। जुने नाशिकच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावं अशी मागणी करत रहिवाशांनी आंदोलन केलंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव घुगे यांनी। महानगरपालिकेच्या महासभेला जे आहे ते काही वेळातच सुरुवात होणार आहे। मात्र त्याआधीच जर आपण बघितलं तर नाशिक महानगरपालिकेच्या गेटवरती जे आहे आता जुने नाशिक चा विकास झाला पाहिजे, काझीगडीचा जो आहे ती संरक्षण भिंत बांधली गेली पाहिजे, यासाठी ज्या अशा प्रमुख मागण्या आहेत त्यासाठी जे तिथले रहिवासी आहेत ते या ठिकाणी आता आंदोलनाला बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। महिला ज्या आहेत त्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलनाला बसलेल्या पाहायला मिळत आहेत। आणि नाशिकमधील जे खरं तर मुख्य नाशिक आहे म्हणजे जुनं नाशिक, जिथून नाशिकची खरं तर सुरुवात आहे, त्या ठिकाणची जे आहे विकास कामं हे झाली पाहिजे आणि लोकांना जे आहेत संरक्षण भिंतीमुळे त्या ठिकाणी बरेचसे अपघात होतात, त्यामुळे ते लवकरात लवकर बांधावे अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येते। ताई, आपण या ठिकाणी आंदोलनाला बसला आहात, काय नेमकं मुख्य मागण्या आहेत महानगरपालिकेच्या? आमचं एकच म्हणणं आहे का संरक्षण भिंत झाली पाहिजे, येण्या जाण्याचा रस्ता तुम्ही मोकळा केला पाहिजे, ज्या ज्या सोयी पाहिजे ना तिथे नळ, लाईट, पाणी येण्या जाण्याचं, आणि आजारी वृद्ध माणूस जर आजारी पडलं तर त्याची न्यायची यायची सोय झाली पाहिजे। अशा पद्धतीचीच आमची मागणी आहे, तेवढी मागणी पूर्ण करा, संरक्षण भिंत बांधा एवढंच म्हणणं आहे। कारण जर पाण्या पावसाचं आमच्या घरांवरती घरं पडतात ना आमचे, तर तेव्हा आम्हाला कुणाची मदत मिळत नाही। ते काय म्हणतात नैसर्गिक पडली गडी, त्याच्यामुळे आम्हाला काही बोलता येत नाही। पण असं करू नका, आम्हाला शिवाय त्याच्याशिवाय पर्याय नाही। ते जर घर आमचं पडतंय त्याच्यावर गडी पडती तरी सुद्धा तुम्ही बघणार नाही, तर मग प्रशासनाकडे एकच मागणी आमची वाली का आम्ही जगायचं का मरायचं याचं फक्त उत्तर आम्हाला त्यांनी द्यावे। दादा, आपण या ठिकाणी महासभेपूर्वी जे आहे ते आंदोलन करतायत, काय नेमका इशारा देत आहेत? काही वेळातच महासभा सुरू होणार। नाशिक शहराला जन्म देणारं म्हणजे जुने नाशिक आहे। जे नाशिक शहराचा जो विस्तार झालेला आहे तो हा जुन्या नाशिकातूनच झालेला आहे। जर खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर 2008 आणि 2009 पर्यंत नाशिक महानगरपालिकेला सर्वात जास्त उत्पन्न जे येत होतं ते जुन्या नाशिकातून, जुन्या गावठाणातून येत होतं। तरी पण नाशिक महानगरपालिकेने त्या गावठाणाकडे दुर्लक्षित केलं। आगामी काळामध्ये काझीगडीची जी भिंत असेल, जुन्या नाशिकातले मार्केट असेल, जुन्या नाशिकामध्ये रिकन्स्ट्रक्शनच्या स्कीम असतील, आणि 4 एफएस आहे, जुन्या नाशिकाला डबल एफएस आहे। आता 2 होता तो अर्धा कमी केला, 1.5 एफएसआय वर आलेला आहे। जुन्या नाशिकाला 4 एफएसआय मिळाले पाहिजे, म्हणजे लोकांना त्या ठिकाणी एकत्र येऊन घरं बांधता येतील। आणि जसं नाशिक शहर जसं मोकळा श्वास घेतो त्या पद्धतीने जुन्या नाशिकाला मोकळा श्वास घेता येईल। वैभव घुगे, LS मराठी, नाशिक।